नमस्कार, मी मंदार फणसे. भविष्य महाराष्ट्राचं मध्ये तुमचं स्वागत. आपण महाराष्ट्राचं भविष्य जाणून घेतोय. महाराष्ट्रातल्या जाणत्या आणि सक्षम नेत्यांकडनं, ज्येष्ठ श्रेष्ठ आणि दिग्गज नेत्यांकडनं. आज आपण मातोश्रीमध्ये बसलेलो आहोत. मातोश्री म्हटल्यावरती वेगळी ओळख सांगायची गरज नाहीये. आपल्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. तुमचं स्वागत आहे. अर्थात आयबीर लोकमतला दिलेली ही तुमची पहिली मुलाखत आहे आणि या संपूर्ण बरंच पाणी पुलाखालनं गेलेलं आहे. युती आणि हे सगळे विषय, पावसाळा आणि त्यातही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे खरं तर म्हणजे आम्हाला तुम्हाला जे विचारायचे ते विजन काय आहे, मिशन काय आहे. राजकीय प्रश्न तर येतीलच ओघाओघाने, पण तुम्ही गेले काही काळात विजन डॉक्युमेंट मांडलंय, इतर अनेक विषय मांडलेले. पण त्यातलाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो जसं म्हणजे बाळासाहेबांनंतरची पहिली मोठी विधानसभा निवडणूक आहे आणि त्यांचं आसन इकडे आहे, माणसं आणि बाळासाहेबांचा फोटो आहे. त्यांचं विजन होतं त्यावेळेला, त्यांनी दिलेला शब्द पाळला होता. कृष्णा खोरे असेल, 55 फ्लायओव्हर्स असतील मुंबईतले, किंवा अगदी मुंबई पुणे एक्सप्रेस असेल, विजन होतं आणि काहीतरी विजन असल्यामुळे घडलं. त्यावेळेला युती सरकार होतं. गेल्या 15 वर्षामध्ये सगळं आपण बघितलेलं आहे कसं राज्यकारभार झालं. तुमचं म्हणून आता शिवसेनेचं म्हणून विजन काय? मला खरं म्हणजे तुम्हाला खास मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत, कारण जो काही धुराळा उडालेला आहे त्या उडालेल्या धुराळ्यात सुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या विकासाबद्दल मला विचारताय. मला खरंच त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय. एक गोष्ट खरी आहे की सरकार कोणाचं हा महत्त्वाचा प्रश्न असतो आणि कोणाचं याच्या मागे हे आलेलं सरकार काय करणार आहे, बाबा नेमकं आम्हाला काय देणार आहे. ठीक आहे, आता या प्रचारामध्ये एकमेकावरती आरोप होतील, प्रत्यारोप होतील, उत्तर होतील, चिखलफेक होईल. त्यातनं महाराष्ट्राच्या जनतेच्या हाती काहीही लागणार नाहीये. आम्ही आरोप करतो, लोक ते भोगतायत. भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ते म्हणतील हे सगळं ठीक आहे, हे झालं, पैसा कुठे गेला तो गेला, पण त्याचा परिणाम माझ्या पदरात धोंडे पडलेच. तू जे काय सांगतोयस ते आम्ही भोगतो, त्याच्यामुळे तू नुसतं आज सभा घेऊन जाणार आहेस, उद्या तू काय देणार आहेस ते मला सांग. आणि बाळासाहेबांचा आपण उल्लेख केला. बाळासाहेबांनी राज्याला आणि देशाला एक दिशा दिली की सरकार कसं असायला पाहिजे. सरकार जे आम्ही म्हणतो त्यांनी जे सांगितलं होतं 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. 20% राजकारण सुद्धा एवढ्यासाठी की काही वेळेला समाजसेवा करण्यासाठी सुद्धा राजकीय सत्तेची गरज लागते. आम्हाला सत्ता पाहिजे कशासाठी? नुसतं खुर्च्या उभवण्यासाठी नाही, तर महाराष्ट्राला काहीतरी चांगलं देण्यासाठी. जे तुम्ही म्हणाल की मुंबई पुणे रस्ता झाला, 55 उड्डाण पूल, कृष्णा खोरे वगैरे 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 खूप मोठ्या गोष्टी झाल्या. त्यावेळेला बाळासाहेबांनी असं म्हटलं होतं की शाळेची जी मुलं आहेत, आता बघा 2020 साली आपला हिंदुस्थान जगातला सगळ्यात तरुण देश असेल. काय तुमच्याकडे तरुणांकडे योजना काय आहेत? तुमचा तरुण देश असेल, पण हा तरुण शिकला सवरलेला असेल, त्याच्यावर तुम्ही संस्कार केलेले असतील का नुसता तरुण देश तरुण होणार, ह्याच्यात तुमचं कर्तृत्व काय? तर त्या तरुण वयातली मुलं जी आपल्याकडे असेल ही आपली ताकद असेल. ही ताकद आज 2014 सुरू आहे, अजून 6 वर्ष आहेत. कशी घडवणार आहोत आपण ही मुलं पुढे आपला देश घडवणार आहेत. पण आज आपण त्यांना घडवणार आहोत की नाही, त्यांच्यावरती काही संस्कार करणार आहोत की नाही. त्यांना आपण दरवेळेला असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते, त्यांनी तोरणा जिंकला. ज्ञानेश्वरांनी 17व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. क्रांतिकारक सुद्धा ह्या वयाचे असताना त्यांनी क्रांती केली. पण आजचा मुलगा हा वयाच्या 22व्या 23व्या वर्षापर्यंत हा शिकत असतो आणि त्या शिक्षणाच्या ओझ्याखाली, ओझच म्हटलं पाहिजे, तो दबलेला असतो. आणि त्यातून त्याचं ते वय गेल्यानंतर त्याच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? आणि मग काही वेळेला हे जे काय शिक्षणाचं ओझं, हा शब्द विचित्र वाटेल, पण जे पुस्तकाचं ओझं आहे ते ओझं वाहता वाहता ही मुलं वाचतात. आणि हे खरं आहे, सत्य आहे की त्यांना अनेक मुलांना कण्याचे आजार होतात, विकार होतात. काय त्यांचा दोष काय? बिचारी मुलं एकतर आता शहरामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागात सुद्धा परिस्थितीनुरूप ही मुलं, त्यांच्या तब्येती, त्यांच्यावरचं पाठीचं ओझं, ते टेन्शन, तर त्यांना त्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी बाळासाहेब म्हणाले होते ह्या मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं मी कमी करेन. आता तेव्हा ते बोलून गेले, तेव्हा आपल्याकडे टेक्नॉलॉजी तेवढी सुधारलेली नव्हती. आता टेक्नॉलॉजी सुधारलेली आहे. मी त्याच्यावरती जो इलाज शोधलेला आहे तो हा आहे. मुलांना मी 8वी का म्हणतोय मी की साधारणतः 8वीमध्ये मूल आलं की ते एक टेक्नॉलॉजी हल्ली, म्हणजे असं मी बोलतोय खरं चुकीचं आहे, कारण पहिलीतला मुलगा सुद्धा हल्ली लॅपटॉप वगैरे वापरू शकतो. म्हणजे मला त्यानंही द्यायला हरकत नाही, पण तूर्त मी 8वी 9वी 10वी 8वीमध्ये विद्यार्थी आला की त्याला हा 8वी 9वीचा अभ्यासक्रम लोड केलेला मी टॅब देणार आहे फुकट, म्हणजे मोफत. त्याच्यात हे 10वीचं आहे. 19व्या आणि 20व्या अशा पद्धतीचा तो अभ्यासक्रम असेल.
तर महाराष्ट्राच्या विकासाचं एक वेगळं स्वप्न तुम्ही या म्हणजे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही निमित्ताने- बघू शकता, हा टॅब तुमच्याकडे मी देतो. ह्याच्यात 8वी 9वी 10वीची पुस्तकं मी आत्ता लोड केलेली आहेत. अच्छा. आणि हे मराठीमध्ये, ह्याच्यात 8वी 9वी 10वी 3 इयत्तांची अभ्यासक्रम मी लोड केलेला आहे. आणि हे तुम्ही बघाल, हे इंटरनेटची गरज नाही, ऑफलाईन चालतं. ग्रामीण भागात सुद्धा जिकडे इंटरनेट नाही बरोबर. तिकडे हे चालेल. पण ग्रामीण भागात आणखीन एक गोष्ट आहे, आम्ही भारनियमनमुक्त महाराष्ट्र करणार ते झालंच, पण तो होईल तोपर्यंत विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मी टॅब बरोबर एक सोलार चार्जर देणार आहे. अच्छा. सोलार चार्जर हे एवढं तो 3 वर्ष त्याचं पूर्ण पुस्तक रची ह्याच्यात आली. आत्ता हा अभ्यासक्रम माझ्याकडे मराठी आणि इंग्रजीमध्ये तयार आहे. सत्ता आल्यानंतर मी हिंदी असेल, गुजराती असेल, उर्दू असेल, ज्या ज्या भाषेच्या शाळा आपल्या महाराष्ट्रात आहेत त्या त्या भाषेच्या शाळेमध्ये तो अभ्यासक्रम तज्ज्ञ लोकांची मदत घेऊन करेन. आणि 8वी 9वी 8वीमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी आली की बाबा त्यांना सरकारतर्फे एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही देणार आहोत. कारण आपले हे उद्याचे भाग्य विधाते आहेत मुलं. नाही तर मग नुसतंच काहीतरी 2020 साली आमचा देश सगळ्यात तरुण असेल, आहे तरुण, पुढे काय. आणि ह्याच्यामध्ये मी नुसता अभ्यासक्रम नाही ठेवणार, तर क्रांतिकारकांच्या घटना त्याही सुद्धा मी त्याच्यात देणार आहे. कसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्याची किंमत ही प्रत्येकाला कळली पाहिजे. तर त्या क्रांतिकारकांच्या ज्या काही जे किस्से आहेत ते मी त्याच्यात देणार. आणि काही थोड्या मोठ्यांची चरित्र ही थोडक्यामध्ये देणार, किंवा मोठ्यांची चरित्र वाचली पाहिजेत. अरे आम्हाला मोठे कोणतेच नाही माहिती, मोठे कोण होते आम्हाला कुठे काय माहिती, मोठे कोण. तर ते मोठे जी काय होती ती लोक त्यांची चरित्र थोडक्यामध्ये देणार. आणि त्यातनं ज्याला जी रुची वाटेल तो त्याच्यात जाईल पुढे. तर हे मला असं वाटतं हा मुलांसाठी खूप आवडेल असा हा विषय आहे. आणि हे माझ्या हातात तयार आहे. आता मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतोय, हे माझ्या हातात जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुलाच्या हातात द्यायचं असेल तर शिवसेनेचं सरकार तुम्हाला आणावं लागेल. निश्चित उद्धवजी, तुम्ही तुमची विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याची आणखीन एक गोष्ट आहे, थांबा ना. ही पुस्तकांची ही मी हे केलेली आहे. त्याच्यानंतर गेले 3 वर्ष मी मुंबईच्या महापालिकेच्या 400 शाळांचं 10वीचे वर्ग व्हर्च्युअल सिस्टीम क्लासरूम जोडलेले आहेत. ही सिस्टीम मी टेलिमेडिसिन मध्ये आणणार आहे. त्याचाही डेमो तुम्हाला मी दाखवलेला आहे. मी मुंबईत बसून मुंबईतल्या डॉक्टरनी चंद्रपूरचा पेशंट चेक केलेला आहे. आणि हीच सिस्टीम मी शिक्षणात आणणार आहे. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामीण भागातले, त्यांना मुंबईत येऊन शिकायचं असतं, पुण्यात येऊन शिकायचं असतं, त्यांची परिस्थिती नसते, असली तरी बरेचदा ऍडमिशन मिळत नाही, राहायचं कुठे, ह्या गोष्टीवरती मी हा इलाज शोधलेला आहे की ते तिथल्या तिथे स्थानिक कॉलेजमध्ये प्रवेश घेतील. ती कॉलेजेस मी महाराष्ट्रातल्या प्रमुख विद्यापीठांना जोडेन. त्यांना मुंबईतला असेल, पुण्यातला असेल, ज्या विद्यापीठाबरोबर त्यांचं ते संलग्न असतील तिथून व्हर्च्युअल सिस्टीमने शिकवलं जाईल. म्हणजे इथून मुंबईतलं एक उदाहरण म्हणून, मुंबईतनं शिक्षक चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, प्रत्येक ठिकाणी तो शिकवेल. तिथले शिक्षक तिकडे उपस्थित असतील. ती मुलं तिकडेच शिकतील, तिकडेच परीक्षा देतील आणि त्यांना डिग्री मात्र पुणे किंवा मुंबईची मिळेल. विद्यापीठ त्यांना तिकडे तिकडे त्यांच्या घरापर्यंत विद्यापीठ पोहोचवेल. म्हणजे एकूणच ही जी नवतंत्रज्ञानाची पूर्ण योजना आहे, हा माहितीचा महामार्ग आहे. या ज्ञानयुगामध्ये माहितीचा महामार्ग सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय या निमित्ताने उद्धव ठाकरे घेऊन आलेले आहेत. ही एकूणच महाराष्ट्रासाठी एक वेगळी गोष्ट आहे. परंतु याच्या जोडीला उद्धवजी, आपल्याला एक महत्वाची गोष्ट विसरता येणार नाही की गेल्या 20 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 54,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. भारनियमनाने सर्वसामान्य माणसाचं जगणं अशक्य झालेलं आहे. पाण्याचा प्रश्न हा इतका आहे, त्याच्या जोडीला स्त्रियांचं आरोग्य, म्हणजे महाराष्ट्रातल्या निम्म्या स्त्रिया अॅनिमिक आहेत आणि त्याच्यामुळे एकूणच कुपोषणाचा प्रश्न. तर हे जे जमिनीवरचे जे मुद्दे आहेत या संदर्भात शिवसेना काय करणार? पहिलं मी एक आरोग्याचा मुद्दा घेतो. मला, मी जर विसरलो तर प्लीज तुम्ही मला आठवण करा. आरोग्याचा सुद्धा विषय जे मी बोललो ना, काय बघा, ही टेक्नॉलॉजी आहे. ह्या टेक्नॉलॉजीने जसं आपण दूरच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकणार आहोत, तसंच मी जे मगाशी सांगितलं की मुंबई बरोबर इतर सगळ्या जिल्हा रुग्णालयांना मी कनेक्ट करणार आहे. आणि त्याची सुरुवात मी प्रात्यक्षिकाने दाखवली की डहाणूमध्ये एक मी कॅम्प केला, चंद्रपूरला केला. आपले डॉक्टर बसले होते अंधेरीला स्टुडिओमध्ये. तिथे पेशंट आणि डॉक्टर होते डहाणू आणि चंद्रपूरला. मी पत्रकारांसमोर शिवसेना भवनला बसलो होतो. चंद्रपूरचे पेशंट तपासत असताना
मी अर्थात मी सुद्धा त्यांना जोडलेलोच होतो. तर मी तिथल्या डॉक्टरना सांगितलं, डॉक्टर साहेब मला ह्या रुग्णाच्या हृदयाचे ठोके ऐकायचे. ओके. त्यांनी चंद्रपूरला तो स्टेथोस्कोप लावला आणि मला मुंबईत त्याच्या हृदयाचे ठोके ऐकायला. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेची जे स्पंदनं हृदयाचे ऐकण्याचा प्रयत्न बिलकुल ऐकणार मी, ऐकतो आहे, ती स्पंदन मला जाणवत आहेत. तर ही टेक्नॉलॉजी जी आहे ना, ह्याच टेक्नॉलॉजीने जसं शेतकरी आहे, आता ही एकदम हाय एंड टेक्नॉलॉजी झाली. शेतकऱ्याचा एक मूलभूत मुद्दा, तुम्ही म्हणाल हे काय तुम्ही एवढ्या टेक्नॉलॉजीची गोष्ट करता आणि एकदम काय सांगताय. मूलभूत मुद्दा असा आहे की मी धरण बांधीन, मी पाटबंधाऱ्याच्या याचे कालवे बांधीन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सिंचनाचे प्रकल्प आतापर्यंत खाल्ले गेलेले, रखडलेले, हे तर पूर्ण करणं हे तर काम असेलच. कृष्णा खोरे प्रकल्प जो जर पूर्ण झाला असता तर केवढा मोठा महाराष्ट्र आज ओलिताखाली आला असता. दुष्काळ हा आपल्या हातात नसतो, पण दुष्काळाची तीव्रता कमी अधिक करणं हे आपल्या हातात नक्की असतं. जर का हे सिंचनाचे प्रकल्प वेळेत पूर्ण केले गेले असते तर दुष्काळाची तीव्रता एवढी भासली नसती. परंतु महत्वाचा मुद्दा काय आहे की विजेची चणचण. आपल्याकडे 12-12 तास, काही ठिकाणी 18 तास वीज नसते आणि अनेक ठिकाणी हे वास्तव आहे की दिवसभर वीज नसते, रात्रीची वीज येते आणि मग शेतकऱ्याला रात्रीचं काळोखात शेतात जाऊन त्याचं शेतातलं काम करावं लागतं. अशा वेळेला तिथे कदाचित सर्पदंश होतो आणि त्याचा मृत्यू पण घडतो. काय त्याचा दोष काय नाहीये. आणि आम्ही जे भाषणात सांगतो की विहिरीला पाणी आहे, समोर पीक आहे, पण वीज नसल्यामुळे पंप चालत नाही, तर मी तेही दाखवलेलं आहे की बैलाच्या सहाय्याने ते उपकरण जे आहे ते फिरवायचं, ती ऊर्जा तिथेच उत्पन्न होते, ती त्या पंपाला जाते आणि पंप शेतीला पाणी देतो. हे सुद्धा मी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. पण याच्या बरोबरीनं जसं शेतीचा मुद्दा आला म्हणून म्हणजे शेतीशी निगडीत अनेक आत्महत्यांशी निगडीत, शेतीशी निगडीत स्थलांतरापासून ते अगदी म्हणजे कोरडवाहू शेतीचा पण खूप मोठा प्रश्न आहे. त्याबरोबरीनं आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट मेकॅनिझमचं जे आहे आपल्याकडचं ते पूर्णपणे म्हणजे ढेपाळलेलंच आहे. म्हणजे मी बंधाऱ्याचं ऍड करेन की ते व्यापाऱ्याला मदत करणार आहे, शेतकऱ्याला मदत करणार नाही. म्हणजे कांद्याचा भाव शेतकऱ्याकडून जेव्हा आज कांदा आयात होतोय बरोबर पाकिस्तान आणि इजिप्त मधून, बरोबर भयानक परिस्थिती आहे. टोमॅटो असो, शेतकरी जेव्हा त्याचं विपुल त्याच्यासाठी आम्ही जी इंद्रधनुष्य योजना देतोय त्या योजनेमध्ये या 6-7 गोष्टी ज्या मी देतोय, त्याच्यात शिक्षण आलं, आरोग्य आलं, कृषी मालाला सुद्धा शेतकऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स होऊ शकते, व्यापाऱ्यांची सुद्धा, आणि उघड होऊ शकते. म्हणजे बाबा तुम्ही आता नाशिकचे आहात, सिन्नरचे आहात, तर तुमच्याकडे काय कांदा आहे, माझ्याकडे कुठे इकडे कांदा पाहिजे, काय भाव चाललाय, कसा चाललाय. शेतकऱ्याला ही बाजारपेठ उपलब्ध होईल, एकमेकाशी ते बोलू शकतील, एकमेकाचे अनुभव एकमेकाला सांगू शकतील, एकमेकाच्या अडचणी, संकट कशी आलेली आहेत, काय आलेली आहेत, मार्केट कुठे उपलब्ध आहे, माझा माल कुठे विकला जाईल, हे सगळं होईल. आणि त्याचबरोबरीने आपल्याकडे काय आहे की ह्या दृष्टीने कधी विकासाचा विचार नाही केला गेला. महाराष्ट्राचं जे वैभव आहे त्याचा कधी आपण उपयोगच करून घेतला नाही. महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले आहेत, ऐतिहासिक गोष्टी आहेत, महाराष्ट्रात जंगलं आहेत, तसंच टेक्स्टाईल उद्योग आहे. तर महाराष्ट्रामध्ये आता जे आम्ही प्राथमिक गोष्टी म्हणतो, म्हणून मी हे व्हिजन जे म्हटलेलं आहे, व्हिजन डॉक्युमेंट, आता हे याच्यात मराठी पण आहे, इंग्लिश पण आहे, हे सगळं मी इकडे दिलेलं आहे, ह्याची हे तुम्हाला देतो मी, ह्याच्यात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मी व्हिजन डॉक्युमेंटमध्ये. तर पर्यटनावर विशेष तुमचा भर दिसतो, पर्यटनावरती जोर आहे. त्याच्यानंतर तो विषय गडकिल्ले आहे, कारण आपलं वैभव आहे, वाईल्ड लाईफ आहे. म्हणजे आपल्या राज्याला आपण खरंच नशीबवान आहोत की आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, त्यांनी गडकिल्ले बांधले, ही मोठी देणगी आहे. गडकिल्ले बघण्याची खूप जणांना इच्छा आहे, यायचं कसं, जायचं कुठे. तर अशा ह्या गोष्टी आहेत. आणि मी जो विचार केला की सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये काही केंद्र निर्माण करायची. उदाहरणार्थ जसं आपण संभाजीनगर, ज्याला औरंगाबाद म्हणतात, आम्ही ते संभाजीनगर करणार. तिकडे हा सगळा ऐतिहासिक जो सगळा आहे, देवगिरी आहे, अजिंठा, कैलास, हो ना, तर तिकडे हे आपलं ऐतिहासिक ह्याचं टुरिझमचं केंद्र करायचं. कोकणामध्ये गेलं तर सिंधुदुर्ग आहे, तिकडे पण एक टुरिझमचं केंद्र करू शकतो आपण, सेंटर करू शकतो. अमरावती, यवतमाळ वगैरे त्या भागामध्ये कृषीचं एक केंद्र करू शकतो आपण. पुन्हा कोल्हापूरमध्ये एक केंद्र कृषीचं करू शकतो. आता काय आहे की कापूस पिकतो कुठे, जास्त करून विदर्भामध्ये, पण कापसाला तिथे पिकल्यानंतर तो विकला कुठे जातो, कापसावरती तिकडेच कापूस वापरला जाईल असं काहीच नाहीये. फळं आता आपल्याकडे ज्या म्हणजे कापड ते कापूस या योजनेतून यशवंतराव मोहितेंनी जी सगळी योजना आणली होती, तर कापूस पिकतो विदर्भामध्ये, पण प्रोसेस सगळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे ना, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी सोलापूरला टेक्स्टाईल हब करायचं म्हणतोय, पण तिकडे सुद्धा हा ऍग्रिकल्चर हब का नाही करायचा. विदर्भाचा विकास हा आपण केलाच पाहिजे.
नागपूरला आपण ट्रान्सपोर्टचा हब करतो, कारण नागपूर हे देशातलं मध्यवर्ती ठिकाण आहे. बरोबर. देशाचं आपलं एक हृदयस्थान आहे, अगदी मध्यवर्ती ठिकाण आहे. तर नागपूर हा ट्रान्सपोर्ट हब होऊ शकतो. तिकडनं खूप, जसं माझं तर म्हणणं असं आहे की शक्यता पडताळून बघून आपण केंद्राकडे हीच मागणी केली पाहिजे की मुंबई आणि नागपूर बुलेट ट्रेन सुरू करा. माझ्या 2 राजधानी आणि उपराजधानी ही जोडली गेलीच पाहिजे थेट ट्रेननी. आताची ट्रेन आहे, पण बुलेट ट्रेन माझ्या राजधानी आणि उपराजधानीमध्ये का नको? पण उद्धवजी त्यांना वेगळा विदर्भ पाहिजे का पाहिजे? विकासासाठी. मग विकास ना, मग विकास मी करून दाखवतो ना. बघा, हाच तर मुद्दा आहे. युती का तोडली? तुम्हाला महाराष्ट्र तोडायचं म्हणून तोडली का? शिवसेना त्याच्या आड येते म्हणून तोडली का? तर मी तर म्हणतो की आमची मागणी आहे मुंबई नागपूर बुलेट ट्रेन करा. येऊ दे ना, विदर्भातली सगळी माझी माणसं आहेत. कारण माझी माणसं मी एवढ्यासाठी म्हणतो कारण माझं आजोळ हे विदर्भातलं आहे, परतवाड्याचं. म्हणजे शिवसेना प्रमुखांची आई ही अमरावती परतवाड्याची. त्याच्यामुळे विदर्भाची माझं एक भावनिक नातं आहे. आणि महाराष्ट्राचा लचका कसा आम्ही तोडून देऊ? तुम्ही करा ना, ह्या बुलेट ट्रेन सुरू करा ना. मुंबई नागपूर करा, आणखीन कुठे आपल्या राज्यातल्या राज्यात द्या. आजची जी परिस्थिती आहे, रस्त्यांचं जे जाळं व्हायला पाहिजे, मराठवाड्यामध्ये रस्ते फार वाईट अवस्थेत आहेत. मराठवाड्यामध्ये अगदी परिस्थिती वाईट आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाण्याचे जे काही सगळे घाट आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला किमान ट्रान्सपोर्टेशनसाठी काहीतरी एक विजन किंवा ते डॉक्युमेंट्स असेल. बरोबर आहे. म्हणून मी काय म्हटलं तुम्हाला की ह्या गोष्टी कशा, ह्या प्रत्येकाशी रस्ते पण निगडीत आहेत, पण ह्या प्रत्येकाच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडीत आहेत. शिक्षण पहिले शिकलंच पाहिजे. तर ते शिक्षणासाठी मी तो मार्ग सोपा, आणि हे तुम्ही बघितलं की हे बोलकं पुस्तक आहे. म्हणजे मुलगा अशा पद्धतीने घरी सगळे झोपले असताना कानात इयरफोन लावून तो बघत बसू शकतो, आणि त्याला ते ह्याच्यात जे आहेत ना तारे वगैरे वगैरे ॲनिमेटेड आहे, सगळं त्याच्यात दिसतं. म्हणजे आणखीन तुम्हाला दिलं तर तुम्हाला वाटेल परत अभ्यास करावा. तर ह्या व्यक्तिगत गोष्टी आहेत. त्या आरोग्य ही व्यक्तिगत गोष्ट आहे. जसं महिलांचं तुम्ही म्हणालात, महिलांचं आरोग्य अनेक ठिकाणी केवळ दुर्दैव आहे की शौचालय नसल्यामुळे महिलांना पोटाची व्याधी होते. हे आपल्याला शर्मेची गोष्ट आहे. आणि म्हणून आमचं सरकार असताना घराघरात शौचालय हे आम्ही योजना केली होती. तर हे आहे रस्त्याचं जाळं, हे आपल्याला आणखीन मजबूत करायला पाहिजे. रस्त्यावरती रस्ते सुधारले गेलेच पाहिजेत. परंतु त्याचबरोबरीने आणखीन काही मार्ग, जसं आपण मी म्हटलं ना, ट्रेनचं आहे. इथून नागपूरला जायचंय, इथून अमरावतीला जायचंय. आता ते जाताना ते बुलेट ट्रेन कशी जाणार, काय जाणार, हे आखणी करून मला जोडून द्या ना. मी मुंबई आणि विदर्भ जोडतो. उद्धवजी मधनं मराठवाडा आलाच. बरोबर. कारण 2 टोकं झाली, मुंबई ते तिथे, खाली कोल्हापूर आलं. असं काहीतरी आपण बुलेट ट्रेनचे मार्ग काढू ना. मला या संदर्भात प्रश्न विचारायचा वाटतो की युती शासन ज्यावेळेस पहिल्यांदा सत्तेवर आलं 1995 मध्ये, तेव्हा बाळासाहेबांच्या मनातल्या अनेक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न झाले होते. परंतु त्यानंतर असं काय झालं की 15 वर्ष ज्या पद्धतीने सत्तेसाठी किंवा लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत ते का झाले नाहीत? नाही, काय कशासाठी झाले नाहीत की 15 वर्ष म्हणजे युती म्हणजे सरकार, लोकांनी तुम्हाला सत्ता दिली होती, काम करण्याची संधी मिळाली होती, परंतु त्यानंतर 15 वर्ष सत्तेत येण्यापासून तुम्ही वंचित का राहिला? मला कल्पना नाही. कारण आम्ही निवडणूक तर लढत राहिलो. आता जी एक भावना लोकांची झालेली आहे, पूर्णपणे नुसती फसवणूक नाही तर लुबाडणूक झालेली आहे महाराष्ट्राची. जे प्रकल्प आजपर्यंत व्हायला पाहिजे होते, तुम्ही सांगा ना. काँग्रेस सरकारने म्हटलं होतं की अमुक एका तारखेपर्यंत, किती सालापर्यंत आम्ही महाराष्ट्र भारनियमन मुक्त करू, झाला. सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करू, झाला. आम्ही रोजगार उपलब्ध करू, झाला. आज हे जे काही मी म्हणतोय टुरिझम हब, इकडे तिथल्या लोकांना नक्कीच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ॲग्रिकल्चरल हब, तिकडे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ट्रान्सपोर्ट हब आहे, टेक्स्टाईल हब आहे. ही केंद्र जिकडे आपण तयार जर करणार नसू, म्हणून पृथ्वीराज चव्हाण जे मध्ये म्हणाले उद्धव ठाकरेंना काय अनुभव आहे. सगळ्या गोष्टीला अनुभवाची गरज नसते, इच्छेची गरज असते. मला इच्छा आहे, माझा महाराष्ट्र देशात नंबर 1 एक आदर्श, ह्यांचा आदर्श नाही, आदर्श राज्य झालं पाहिजे. पण तुम्ही म्हणता इच्छाशक्ती, तुम्ही मुंबई महापालिकेच्या एवढ्या इतकी वर्ष सगळी सत्ता आहे, मुंबई महापालिकेचे प्रॉब्लेम्स काय? कारण आम्ही मुंबईतनं ठाण्याहून येतो, बाहेरनं कुठनं येतो, त्यावेळेला मुंबईत प्रचंड रस्ते, आजही पाऊस असो किंवा नसो रस्ते खराब आहेत. नाही, एक मिनिट, हे मी तुमचं म्हणणं पूर्ण मान्य करणार नाही. आम्ही रोज त्या रस्त्याने, बरोबर, मी पण फिरत असतो त्या रस्त्याने. मुंबईचं सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की मुंबईवरती काम करणारी किंवा मुंबईचा अधिकार असलेली एक संस्था नाहीये. मुंबई महापालिका ही खूप प्रतिष्ठेची आहे. बजेट तिचं जवळपास 32-33 हजार कोटीच आहे. पण मुंबईतले सर्व रस्ते महापालिकेच्या अखत्यारीत येत नाहीत.
हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. साधारणतः 1900 किलोमीटरचे रस्ते मुंबईचे आहेत टोटल. ह्याच्यापैकी किती रस्ते कोणाचे आहेत हा तुम्ही आराखडा घेऊन बसा. जसं पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आहे, हे मुंबई महापालिकेकडे येत नाहीत. अनेक फ्लायओव्हर्स मुंबई महापालिकेकडे येत नाहीत. अनेक रस्ते हे महापालिकेकडे येत नाहीत. आणि जवळपास 600 ते 700 किलोमीटर रस्ते आतापर्यंत मुंबई महापालिकेने कॉन्क्रीटचे केलेले आहेत. हे रस्ते तेवढे खराब झालेले नाहीत, कारण कॉन्क्रीटचे एकदा केल्यानंतर ते खराब होत नाहीत. अजून जे रस्ते आहेत ते येत्या काही वर्षामध्ये आपण मुंबईचा ट्रॅफिक एवढा प्रचंड आहे, तो ट्रॅफिक सांभाळत थोडे टप्पे आपण पूर्ण करत जातोय. पण पहिला हा जो आपला गैरसमज आहे की मुंबईचे सर्व रस्ते आणि त्या सर्व रस्त्यांची जबाबदारी ही मुंबई महापालिकेची आहे, ती कृपा करून आपल्या मनातनं काढा. ह्यातले काही रस्ते म्हणजे तुमच्याकडे जबाबदारी आल्यानंतर तुम्ही सुधारवणार का? म्हणजे मी सांगतो, मी मुंबई महापालिकेची अधिकार कक्षा वाढवणार. मुंबई महापालिकेच्या डोक्यावर MMRDAची सत्ता चालते, PWD आहे, सार्वजनिक बांधकाम वगैरे, म्हणजे हे तेच आलं, रेल्वे आले, हे आले, ही सगळी ही जी काय आहेत ना. आणि एक गोष्ट तुम्ही सांगा, तुम्ही बातम्या कव्हर करता, तुम्हाला माहिती आहे का हो की गेल्या 5 वर्षात 10 वर्षात मुंबईत जे कोणी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते त्यांनी मुंबईसाठी किती वेळा बैठका लावल्या आहे? लक्ष नाहीच म्हणजे तुमचं नाहीच आहे. मुंबईकडे लक्षच नाही. मुंबई नुसती वापरतात, मुंबईचा वापर केला जातोय. मुंबईतला जो हा भार पडतोय, म्हणजे अगदी राज ठाकरे सुद्धा हे म्हणत आले, मुंबई दरवर्षी काय भूमिका सांगतो ना, मुंबई आजचा मला आकडा साधारणतः 1.5 लाख कोटी असेल मुंबईतनं केंद्राकडे टॅक्स कराच्या रूपाने गेलेला आहे. 1.5 लाख कोटी. तुम्ही चौकशी करा. महाराष्ट्र राज्य 2.25 ते 2.5 लाख कोटीच्या कर्जामध्ये. असं होईल का हो? आम्ही मागणी करतो की आम्हाला फक्त 2 वर्ष तुम्ही आमचा टॅक्स माफ करा, आमचा टॅक्स आम्हाला महाराष्ट्राला परत द्या. माझं राज्य कर्जातून बाहेर पडतं. पण जेवढा टॅक्स मुंबई केंद्राला देते किती टक्के परत मिळतो? जसं इतर काही ठिकाणी, जसं दिल्ली राजधानी म्हणून दिल्लीला एक हक्क मिळतो, तसं मुंबई हे आर्थिक केंद्र आहे राज्याचं. जास्तीत जास्त कर मुंबईतनं मिळतो. देशाच्या एकूण करापैकी, महसुलापैकी जवळपास 36 ते 40% महसूल मुंबई आणि महाराष्ट्र मिळून देते देशाच्या. त्याच्या समोर मुंबईला काय मिळतं, महाराष्ट्राला काय मिळतं? पण ही गेली अनेक वर्ष, आता मी पत्रकारितेत आलो तेव्हापासून या संदर्भात चर्चा सुरू आहे. पण अग्रेसिव्हली कुठला पक्ष या विषयावर बरोबर आहे. आता आम्ही करणार ना. आमचं आता 18 खासदार तिकडे गेलेले आहे. आम्हाला असं वाटलेलं आमचं सरकार आलंय, पण आता त्यांनी नातं तोडलंय. पण आम्ही मुंबईचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न लावून धरणार दिल्लीत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मला मुंबई नागपूर बुलेट ट्रेन पाहिजे, का नसो? पाहिजे ना, माझा महाराष्ट्र जोडला गेला पाहिजे. 2 माझी केंद्र आहेत महाराष्ट्राची, राजधानी उपराजधानी आहे, नातं जोडलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यावेळेला आम्ही सभा आणि मोठे मोठे मेळावे घेतले होते. तेव्हाच्या सरकारने जबरदस्तीने थोडं का होईना पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. आता आम्ही पुन्हा केंद्राकडे मागणी करणार की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ नाही, कर्जमुक्त करा. पण कारण शेतकरी अडचणीत असताना त्यांनी या सरकारला मतदान केलेलं आहे. तुम्ही म्हणताय की शेतकरी अडचणीत असताना या सरकारला मतदान दिले. युतीला त्यावेळेला लोकसभेमध्ये बिलकुल युतीला निवडून दिलं. बरोबर आहे. पण मग आता युती फुटलेली आहे. त्या युतीच्या महाफुटीची कारणं काय आहेत? आणि त्याबरोबरीनं अर्थातच तुम्हाला आणखीन काही राजकीय प्रश्न आम्ही तुम्हाला कदाचित आवडणार नाही तेही आम्ही विचारणार एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. ब्रेक नंतर पहिली मुलाखत आहे महायुतीच्या महाफुटीनंतरची. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गप्पा मारतोय आणि तुमच्याकडनं आम्ही भविष्य महाराष्ट्राचं जाणून घेतलं. तुमचं विजन डॉक्युमेंट तुमच्याकडे तुम्ही खूप मांडलेलं आहे सगळं. नाही, आणखीन एक महत्त्वाचं, आणखीन मुंबईमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, 3 गोष्टी. मुंबईचा जो रस्त्याचा विषय तुम्ही काढलात, मुंबईमध्ये आता आणखीन उड्डाणपूल बांधणं हे शक्य नाही, म्हणजे खूप पलीकडे गेले. त्याऐवजी जसा आम्ही सत्तेत असताना ह्या वांद्रे वरळी सागरी सेतूचं त्याची मुहूर्तमेढ झाली, भूमिपूजन बाळासाहेबांच्या हस्ते झालेलं, तो पूर्ण व्हायला 10 वर्ष लागली. आता आम्ही गोराई ते नरिमन पॉइंट असं सागरी महामार्ग काढलेला आहे, कोस्टल रोड. आणि हा
केंद्राची परवानगी मिळाल्यानंतर मुंबई महापालिका करू शकेल असा हा प्रोजेक्ट आहे. केंद्राची परवानगी मिळाल्यानंतर ही मुंबई महापालिका करेल आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की कुठेही कोळीवाड्याला आम्ही अजिबात धक्का न लावता हा करणार आहोत. कोळीवाड्यांना धक्का लागू न देता, कारण कोळी हे मुंबईचे मूळ रहिवासी आहे, त्यांच्या कुठेही आयुष्यावरती परिणाम होईल असा हा मार्ग असणार नाही. पण गोराईवरनं जो कोणी तुम्ही म्हणताय यायला आता तुम्हाला कुठून किती वेळ लागतो, तो गोराईचा माणूस निघाला का थेट तो नरिमन पॉइंटला जाईल. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबरीने तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आता तुम्हाला माहिती असणार कारण तुम्ही फिरता सगळीकडे, मुंबईला पूर्व किनारा आहे. काय आहे त्या पूर्व किनाऱ्यावर जाऊ शकतो आपण? संपूर्ण जंकयार्ड, दारूखाना. काय गरज आहे दारूखान्याची आज मुंबईला? तिथे जे काय आम्ही ऑब्झर्व केलं, जो आम्ही अभ्यास केला, किमान 900 एकर जागा ही मुंबईला उपलब्ध होईल. व्यवस्थित काम केलं तर 1700 एकर जागा मुंबईला उपलब्ध होईल आणि जवळपास 27-28 किलोमीटरचा छान सागरी किनारा मुंबईला मिळेल. आणखीन एक मुंबईला किनारा मिळेल. ब्रिटिशांच्या काळात ती व्यवस्था होती, तीच आतापर्यंत लागू म्हणजे आहे. आपण मुंबईकर बघितलेला आहे तो भाग. सूर्यास्त म्हटलं की समुद्रात बुडणारा मावळणारा सूर्य बघतो, पण आपला सूर्योदय पण समुद्रात होईल. तर तिथे एक गोष्ट आहे, तिकडे उगाचच काहीतरी गोष्टी करायच्या नाहीत. हा जो भाग आहे तो मुंबईकरांसाठी मोकळा राहायला पाहिजे. तिकडे आपण छान कारंजी बनवू, जे आपण टीव्हीवर बघतो. लास वेगसला छान नाचणारी कारंजी आहेत. तिकडे आपण सी वर्ल्ड करू शकतो. जसं परदेशात आपण बघतो ना, सेंटोसा आयलंड वगैरे दाखवतात, शार्क वगैरे, ते सगळे ते ओशन वर्ल्ड. आपल्याकडे समुद्र आहे, तर का मुंबईमध्ये करायचं नाही? त्याला जोडून मी सांगतो की शिवाजी महाराजांचं समुद्रातलं स्मारक गेली 10 वर्ष नाही, पण ते आता ते वादात आहे. पण इथे मी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रमुख घटनांचं एक म्युझियम, जसं दिल्लीत अक्षरधाम मंदिरात आहे तशा पद्धतीचं, म्हणजे 3D म्युझियम. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासूनचा तो काळ, मग त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना, आणि असं म्हणजे कोणी तिकडे गेलं ना तर त्याला ते सगळं जिवंत शिवाजी महाराजांचं चित्र दिसलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला महाराजांचा आशीर्वाद पाहिजे. तर तो एक विषय आहे. अनेक गोष्टी तिकडे करू शकतो. म्हणजे जे म्हणतो ना 2020 साली देश तरुण होईल, मग तरुणांनी करायचं काय? तर त्यांना सुद्धा तिकडे जाऊन एक काहीतरी छान मनोरंजन असेल, ओपन थिएटर्स असतील, कॅफेटेरिया असेल, खूप काही करता येईल तिकडे. आणि त्याचबरोबरीने मुंबईचा रेसकोर्स, हा रेसकोर्स 99 वर्षाच्या लीजमधून गेल्या वर्षी मुक्त झालेला आहे. म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्या, त्यांचं आयुष्य रेसकोर्सचं लीजमध्ये गेलं. आता तो गेल्या वर्षी मोकळा झाला. मग कधी 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 30 वर्षांनी असं करत करत तो त्यातनं बाहेर पडला. माझं म्हणणं आहे, रेसकोर्स तुम्ही मुंबईच्या बाहेर न्या. मुंबईकरांची ही जागा आहे. त्यावेळेला ते ब्रिटिशांनी केलं होतं, त्यावेळेला ते सगळं साहेबी थाट होता. मला रेसकोर्सला विरोध नाही, ज्यांचा शौक असेल त्यांनी तो करावा. मुंबईच्या बाहेर रेसकोर्स घेऊन जा, आणखीन चांगला करा, मला त्यालाही विरोध नाही. पण ही जवळपास 225 एकर मोकळी जागा मुंबईकरांची आहे. ती मुंबईकराला, सामान्य मुंबईकराला मिळाली पाहिजे. आणि म्हणून तिकडे मी हे मुख्यमंत्र्यांना दिलं होतं की जागतिक दर्जाचं आपण, हे एक संकल्पचित्र आहे. माझा आग्रह अजिबात असं नाही की हेच करा. तुम्ही जागतिक स्पर्धा घ्या, टेंडर मागवा, डिझाईन मागवा, आणि ज्याचं सर्वोत्तम असेल. आता हे इकडे मी जे काही केलंय हे एक संकल्प, म्हणजे असंच आहे, सजेशन आहे. इकडे माझी इच्छा अशी आहे की जगातलं जर का 8 आश्चर्य जगात असतील तर जगातलं 9वं आश्चर्य इकडे आपण करू शकतो, की जे बघायला जग लोटेल. तर अशी सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये काहीतरी सुखासमाधानाचे, आनंदाचे क्षण आणा ना. महाराष्ट्रात एक 9वं आश्चर्य आणण्याचं का नाही करायचं स्वप्न आहे उद्धवजी. परंतु या स्वप्नाला म्हणजे म्हणतात की प्रथम ग्रासे मक्षिकापात, तसं निवडणूक तोंडावर आली असतानाच तुमची युती तुटली. मक्षिकापात नाही झालेला. कदाचित हीच देवाची इच्छा असेल की शिवसेनेचं एकट्याचं सरकार येईल, कारण त्याच्याशिवाय अखंड महाराष्ट्र ठेवून हा विकास होणार नसेल. तर हे विधिलिखित असेल. पण तुमची तयारी होती का 25 वर्षाची युती तुटणार? नाही, मी तुम्हाला एक सांगतो, अजिबात मला आनंद झालेला नाहीये. कारण 25 वर्षाची युती केवळ आमची राजकीय तडजोड नव्हती. हे विशेषतः प्रमोदजी आणि गोपीनाथजी यांच्याशी आमचे पारिवारिक संबंध होते. पारिवारिक संबंध, आधी नितीनजी सुद्धा आमच्या घरी यायचे, बाळासाहेबांशी त्यांच्या चर्चा व्हायच्या. अनेक चांगले वाईट दिवस आम्ही पाहिलेले आहेत. गेली 25 वर्ष हे तर खरी खडतर होती. त्या काळामध्ये शिवसेनेने त्यांची सोबत सोडली नव्हती. म्हणजे 25 वर्षापूर्वी जेव्हा मला आठवतंय 87 साली कदाचित
देशातली पहिली निवडणूक असेल, पोटनिवडणूक होती पार्ल्याची, जी हिंदुत्वाच्या विषयावरती जिंकली गेली. तेव्हाही शिवसेना एकटी होती. शिवसेना एकटी एका बाजूला आणि बाकी सगळे पक्ष दुसऱ्या बाजूला. आणि हिंदुत्वाच्या आधारावरती जिंकल्यानंतर त्याची किंमत आता मोजावी लागली. शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार 6 वर्ष हिरावला गेला. मग त्याची किंमत हिंदुत्वाची, ही देशात हिंदुत्वाचा प्रचार केल्याची ती तशी मिळाली होती. त्याच्यानंतर सातत्याने शिवसेना प्रमुखांनी जाहीर सभातून भाजपला आवाहन केलं की बाबा, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, तुम्ही हिंदुत्ववादी आहोत, आपली हिंदूंची मतं तुटू नयेत, फुटू नयेत, तुम्ही एकत्र या, आपण एकत्र लढूया. प्रमोद महाजन पहिले आले, मग भाजपाची ओळख झाली. 25 वर्ष ही युती एका भावनेच्या आधारावरती टिकून राहिली. याही आधीच्या निवडणुकांमध्ये वाद झाले, मी नाही म्हणत नाही, पण ते अवाजवी नव्हती कारण त्याची. म्हणजे आमच्या त्याही वेळेला वाद झाले, 8-10 दिवस माझ्यात आणि प्रमोदजींमध्ये आबोला झालेला आहे. हे सगळं झालं, पण आमचं नातं नाही तुटलं कधी. मला मी सदैव त्यांना मोठ्या भावासारखं मानलं. गोपीनाथजी सुद्धा अत्यंत कौटुंबिक, आमची जिव्हाळ्याची असे आमचे संबंध होते. दुर्दैवाने ती पिढी गेली. मी त्या पिढीच्या संस्कारामध्येच लहानाचा मोठा झालो. ती पिढी गेली आणि आता ही युती तुटली. त्याच्यामुळे मला आजही अटलजी आठवत आहेत, अडवाणीजी आहेत, बाळासाहेबांचं, म्हणजे ह्या सगळ्या प्रसंगातून प्रमोदजी आठवत आहेत, गोपीनाथजींची तर आठवण आहेच. तर ह्या सगळ्या त्यावेळेच्या घटना, त्यावेळेचे सगळे खडतर प्रसंग, त्यांनी त्या प्रसंगात आम्ही कसे बाहेर पडलो. भारतीय जनता पक्ष जेव्हा देशात फक्त 2 खासदार होते, त्यावेळेला आमची युती झाली. आम्ही हा विचार नाही केला यांच्यासोबत गेलो तर आमचं काय होईल, पण आम्ही कसलाही मागचा पुढचा विचार न करता युती केली. ती 25 वर्ष टिकवली आणि आज एक आनंद वाटत असताना अरे ह्या मेहनतीला फळ लागलं. त्यावेळेला तिकडनं युती तोडली गेली, याचं दुःख मला आहे. त्यांनी म्हटलं की तुम्ही हट्ट धरला, म्हणजे तुमच्या महत्वाकांक्षेपोटी आणि हट्टापायी. कसली महत्वाकांक्षा? त्यांना 150च्या खाली. बरोबर आहे, माझं चूक काय त्याच्यामध्ये? माझ्याकडे 169 जागा, गेल्या वेळेला आणखीन एक सांगतो, एक जागा आम्ही गुहागरची घेतली, त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना 2 जागा दिल्या. त्याच्यामुळे आमच्याकडे 169 जागा होत्याच, भाजपाकडे 119 जागा होत्या. असं नेमकं काय घडलेलं आहे की शिवसेना एकदम कमजोर झाली आणि भाजप एकदम मोठा झालेला आहे? पण नेमकं काय घडलं म्हणजे सांगतो ना. सुरुवातच चुकीची झाली. आतापर्यंत महाराष्ट्रातलेच नेते म्हणजे प्रमोदजी होते, गोपीनाथजी होते आणि गेल्या वेळेला नितीनजी पण होते, हेच चर्चेला यायचे, आमच्याकडनं चर्चेला लोक बसायची, इथले विषय इथेच संपवले जायचे, सोडवले जायचे. यावेळेला दिल्लीतून माणूस पाठवला गेला आणि मला सांगण्यात आलं की ते ओपी माथुर आणि देवेंद्र फडणवीस यांच्याखेरीज कोणाशी बोलू नका. म्हटलं ठीक आहे. चर्चेला सुरुवात अशी झाली की 9 जागा तुम्ही मित्रपक्षांना द्या, 9 जागा आम्ही मित्रपक्षांना देतो आणि उरलेल्या 270 जागांमध्ये 50-50. म्हणजे 34 जागा मी सोडू? तुम्ही विचार करू शकता 34 जागेचा अर्थ काय झाला? 34 जागेमध्ये आणखीन 6 जागा जर का टाकल्या तर गोवा राज्य झालं. एवढ्या जागा तुम्ही कशी अपेक्षा करता? तुम्ही एक जागा सोडू शकता? हट्ट कोणाचा? 34 जागा मी काय म्हणून सोडाव्या? मी तुमच्या सोबत 25 वर्ष राहिलो, शिवसेना राहिली आणि आज सुद्धा बाकी ठिकाणी लाट होती नाही होती, मी कधी नाकारलेलं नाही लाट नव्हती म्हणून. पण आमचे सुद्धा 18 खासदार आलेत. तुमचे जे काही 22-23 आले असतील त्यांच्यात शिवसैनिकांनी सुद्धा मेहनत केली, त्यांची सुद्धा मतं आहेत. हे तुम्ही नाकारू कसं शकता? पण लोक या सगळ्या म्हणजे जागा वाटपाचा जो काही खेळ झाला दोन्हीकडे, आघाडीकडे युतीकडे, कंटाळलेत आणि तुम्ही विकासाचा एकीकडे सगळा मुद्दा घेतला, विकासाचा अजेंडा तुम्ही घेतलाय. पण त्यावरून मग हिंदुत्व आणि हे सगळे मुद्दे समोर येतात, त्याच्यातनं उद्या पुन्हा डिव्हिजन होणार आहे मतांचं. नाही होणार. किंवा तुम्ही पुन्हा, मला नाही होणार, थेट प्रश्न विचारायचा वाटतो की पुन्हा तुम्ही मराठीच्या मुद्द्याकडे येणार का? सांगतो तुम्हाला. माझा मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा आहे, मराठीचा आहे. आज सुद्धा मुंबईमधले इतर भाषिक सुद्धा या विषयावरती नाराज आहेत. ते मला भेटून सांगतायत, उद्धवजी हम अब सेना के साथ है, मुंबई में रहना है तो सेना चाहिए. हे त्यांचं मत आहे. त्यांचं मत आहे. कारण 92-93 साली मुंबईत शिवसेना नसती तर काय झालं असतं हेही त्यांना माहिती आहे. परंतु माझी महत्वाकांक्षा काय? महत्वाकांक्षा माझ्याकडनं तुम्ही किती जागा कापणार आणि काय म्हणून मी देऊ? मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा झालाच पाहिजे ही माझा पक्षप्रमुख म्हणून का महत्वाकांक्षा नसावी? आणि मग तुमची म्हणजे अर्थात त्यांची, तुम्ही काय सत्ता आल्यानंतर तिकडे सागरगोटे खेळणार होतात मंत्रालयामध्ये, माझ्या जागा का कापत होतात? याला काय उत्तर आहे? आणि 34 जागा ह्याचा अर्थ कळतो का? म्हणजे एक छोटं राज्य झालं हो. मग बोलणी कुठपर्यंत आली होती? खाली कुठपर्यंत आले होते? 34 नाही, आणखीन एक सांगतो. लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्या मित्रपक्षांना 29 मित्रपक्ष होते भाजपचे, आता किती शिल्लक राहिलेत मला माहित नाही. कारण हरियाणामध्ये हरियाणा जन काँग्रेस ती तुटलेली आहे, त्यांना पण काय तिकडे झाले ते तुम्ही माहिती का? पंजाब दोनच आहेत.
म्हणजे नाही, असं नाहीये नंतर- आता, हे पण नाहीये आता, फक्त अकाली दल अकाली दल. हे. अकाली दल पण तुम्ही त्यांच्याशी बोला कशी त्यांची वागणूक आहे यांची. पण खास करून शिवसेना ही हिंदुत्वासाठी आली होती, सत्तेसाठी नव्हती आली, सत्तेसाठी नव्हती. परंतु हे 29 पक्ष सोबत असताना सगळ्या मित्रपक्षांना जागा वाटप झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडे कालच्या लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा होत्या. मला आता आकडा माहित नाही, 300 350 असतील. दिल्लीत सरकार स्थापन करायला 272 जागा लागतात. आम्ही सोबत असताना तुम्ही मिशन 272 केलं, आम्ही आक्षेप घेतला. देवाच्या दयेने ते तुमचं साकारलं गेलं स्वप्न. आता तुम्हाला आमची गरज नाहीये, आम्ही एनडीएतून बाहेर पडू. ते बोलते असला तरी काही नसला तरी फरक काय पडतोय, एवढं तुम्हाला देवाच्या दयेने मिळालेलं आहे. एवढं मी तर म्हणेन इथे शिवसेना प्रमुखांच्या विश्वासावरून महाराष्ट्राने सुद्धा नरेंद्र मोदींना मतदान केलेलं आहे. पण त्यावेळेला तुमच्या मिशन 272ला आम्ही आक्षेप घेतला नाही. आता शिवसेनेकडे 169 जागा असताना जर आम्ही मिशन 150 केलं तर माझं काय चुकलं? तुम्हीच मार्ग दाखवलात. चूक काय? पण तुम्ही आदित्य ठाकरेंना तिथे पाठवलं त्यावेळेला ते सगळे म्हणत होते की त्यांच्यासारख्या नवख्यांना का पाठवायचं वगैरे असे सगळे विषय आले. त्यांचाच आदित्य ठाकरेंचाच अजेंडा होता 150. आदित्य ठाकरेंचा नाही, हा शिवसैनिकांचा अजेंडा आहे. आणि तो काय चूक काय त्याच्यामध्ये? बरं, आदित्य ठाकरेला पाठवलं, आदित्यचं वय काय? 24, बरोबर आहे. मग कशाला तुम्ही छत्रपतींचा आशीर्वाद मागताय? छत्रपतींनी किती वर्षी तोरणा जिंकला होता? काय तुम्हाला आशीर्वाद छत्रपती कळलेत का तुम्हाला? 16व्या वर्षी त्या म्हणजे असंच म्हणू छत्रपती होते, पण 16 वर्ष म्हटलं तर 16-17 वर्ष त्यांनी तोरणा जिंकला. आणि मग देश आमचा 2020 साली तरुण सगळ्यात जगातला होणार आहे. त्या तरुणांशी तुम्ही असे वागणार आहात? हीच तुमची तरुणांची किंमत तुमच्या राज्यामध्ये? ज्या तरुणाला तुम्ही कमी लेखता आहात त्याच्याकडनं तुम्ही मतं मागायला देशात जगातला सगळ्यात तरुण देश, तुमच्याकडे योजना काय? तुमची नजर दृष्टी जर तरुणाकडे बघण्याची हीच असेल, युवकांकडे पाहण्याची हीच असेल, तर त्यांनी तुम्हाला मतदान का करावं? आणि आदित्यला मी मुद्दामून पाठवलेला, कारण मातोश्रीवरती आम्ही कसं येणार आता? ठीक आहे, आम्ही येतो तुमच्याकडे, पण पक्षप्रमुख म्हणून मी गेलो नाही. कारण मलाही माझ्या उद्धव ठाकरे म्हणून नाही, माझ्या पक्षाचा प्रमुख म्हणून मला एक माझ्या त्या पदाचा मान मला ठेवायला पाहिजे. मी दोन माझे. पण उद्धवजी इथपर्यंत कशी काय परिस्थिती आली? म्हणजे ती त्यांच्याकडनं आली. मान अपमानाचं नाही, त्यांच्याकडनं आली. मातोश्रीवरती हसत खेळत सगळे यायचे, चर्चा व्हायची. त्यावेळेला सेंटॉर हॉटेल होतं, त्या सेंटॉर हॉटेलमध्ये बाळासाहेब यायचे, पण सगळं हसत खेळ मोकळं वातावरण होतं. आणि मी अनिल देसाई, दिवाकर रावते ह्या 2-3 नेत्यांबरोबर माझा मुलगा एक, म्हणजे असं नको वाटायला की बाबा आम्ही कोणीच आलो नाही, म्हणून मी आदित्यला पाठवला होता. बरोबर, म्हणून मी आदित्यला पाठवलं होतं. आदित्य काय जागा वाटपाच्या चर्चेला बसला, तो बसला तरी त्याला सगळी माहिती आहे आता महाराष्ट्राची, तो करू शकतो चर्चा, पण तो त्या चर्चेसाठी नाही, एक मान म्हणून माझा एक माझा प्रतिनिधी म्हणून माझ्या स्वतःचा मी तिकडे तो पाठवला होता. पण ह्यातनं कळत नकळत त्यांनी युवकांबद्दलची त्यांची भूमिका साफ केलेली आहे. म्हणजे आम्हाला नुसती मतं पाहिजेत. म्हणजे तुम्ही तरुणाईला सक्रिय राजकारणात प्रोत्साहन देण्याच्या का नाही द्यायचं? आणि आदित्य बरोबर किती युवक याच्यामध्ये उतरलेले आहेत. आणि हे सगळे जे करतोय ते कोणासाठी मी करतोय? हे त्यांच्यासाठी करतोय मी. कॉलेजेस सुद्धा जी जोडण्याची माझी योजना आहे ती त्यांच्यासाठी, की माझ्या महाराष्ट्रातला शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे आणि तो समान झाला पाहिजे. मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत विद्येची, ज्ञानाची एक परंपरा आलेली आहे, परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे, एकूण राष्ट्रीय पातळीवरचा आणि महाराष्ट्रातलं सुद्धा उच्च शिक्षण जे आहे, महाविद्यालयीन शिक्षण आहे, याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणजे जगातल्या ज्या पहिल्या 200 युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यात एक सुद्धा विद्यापीठ आपल्या भारतातलं नाही आणि महाराष्ट्रातलं तर अजिबातच नाही आहे. तर मुंबई विद्यापीठातला गोंधळ सगळ्यांना माहिती आहे. आणि हे सगळं जे आता विद्यापीठ ही अड्डा बनलेली आहे राजकारणाचा, आणि तरुणांना जी तिथे ज्ञानाची साधना करायला मिळाली पाहिजे ती तर काही मिळत नाही. मग तुमच्याकडे त्या संदर्भात काय प्लॅन आहे? म्हणून तर माझं म्हणणं आहे ना की या सगळ्या गोष्टीवरती, म्हणजे जे आपण म्हणतो ना लहानपणी, आता या सगळ्या गोष्टी गेल्या, कारण मूळ भाकरीच गेली. पण ते 3 प्रश्न होतं ना, भाकर का करपली, घोडा का अडला, पानं का सडली, तर न फिरवल्यामुळे. सरकार 15 वर्ष तेच राहिलं, त्याच्यामुळे आता ते बदलण्याची गरज आहे. ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये ह्या सगळ्या राजकीय नेत्यांनी आपल्या वाडवडिलांच्या नावाखाली भूखंड ढापले,
वैयक्तिक संस्था काढल्या आणि मग डोनेशन बिनेशन ह्या सगळ्यामध्ये शिक्षण चक्रात ह्या तरुणांना अडकून टाकलं. शिक्षणाच्या नावाने बोंब आहे. म्हणून मी हे जे काय करतो आहे ते एका वेळेला सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाईल. म्हणजे हे शिक्षण जे आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सारखं जाईल. मक्तेदारी कोलमडून पडेल ह्या लोकांची. आणि माझा ग्रामीण भागातला सुद्धा विद्यार्थी विद्यार्थिनी हे त्याला उच्च दर्जाचं शिक्षण मिळेल. आणि हे एकदा जोडलं गेल्यानंतर माझं तर म्हणणं आहे की परदेशातनं सुद्धा याच्यामध्ये काही लेक्चर्स आपल्याला येऊ शकेल. परदेशातले डॉक्टर सुद्धा माझ्या टेलिमेडिसिन मध्ये येऊ शकतील का? ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या माझ्याकडे योजना तयार आहेत. नाही, पण पुन्हा पुन्हा उद्या सत्तेसाठी एकत्र यावं लागलं तर शिवसेना भाजपला असं आहे, पहिलं सत्तेतनं मी बाहेर पडलो का? म्हणजे मी युती तोडली का? तुम्ही युती तोडण्याचं कारण तर नीट द्या. कारण तर नीट द्या ना, मला तर कळू दे ना. काय माझं उद्धवजी इतका संवाद कसा काय तुटला? म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं किंवा महाराष्ट्राला संपूर्ण आश्चर्य वाटतं की 25 वर्ष इतके चांगले संबंध होते आणि एक असा काळ यावा की अबोला म्हणजे तुम्हाला जाहीर भाषणातून आपल्या भावना व्यक्त कराव्या लागल्या. त्याचं कारण असं की मी म्हटलं दुर्दैवाने भाजपाकडे जसं गोपीनाथजी वगैरे होते ही फळीच एकदम तुटली गेली. गोपीनाथजींचं ते खरंच अजूनही ते धक्कादायकच आहे ते सगळं, ती दुर्घटना. आणि तो दुवाच तुटला, मध्ये तो सांधणारा दुवाच तुटला. त्याच्यामुळे अवाजवी मागण्या गोपीनाथजींनी सुद्धा आमच्याकडनं अगदी सुरुवातीला 90 साली भारतीय जनता पक्ष 103 105 जागा लढवत होत्या, पण त्या हळूहळू करत 119 वरती आल्या. दरवेळेला जागा थोड्या थोड्या वाढत गेल्या, पण अवाजवी मागणी कधी झाली नव्हती. म्हणजे खेचायचं पण तोडायचं नाही हे त्यांचं ठरवलेलं होतं. आणि ते जे काय करायचे ते दिल्लीवरनं मान्य व्हायचं. आणि ते सुद्धा ज्यांना आपण तळागाळातील नेते म्हणतो, महाराष्ट्राची ओळख त्यांना आपल्या तळहाताच्या रेषेसारखी पाठ होती. कुठे कोण कसा माणूस, कोण ताकदवान आहे, कसा आहे, मला ते सांगायचे उद्धवजी इकडे तुमचा कदाचित चुकेला माणूस तुम्ही हा देऊन बघा. मी इथपर्यंत त्यांचा अभ्यास होता. मग यावेळेस दिल्लीवरूनच तुटावं अशा पद्धतीचे संकेत होते? मला कल्पना नाही, पण मला पहिल्या दिवसापासून दिल्लीतनं आम्हाला हा सांगावा आहे, दिल्लीतनं आम्हाला हा सांगावा आहे हे सतत सांगितलं गेलं. मला कल्पना नाही. पण ज्यावेळेला म्हणजे लोकसभेला तुम्हाला मिनिस्ट्री जी हवी ती मिळाली नाही तेव्हापासून तुम्हाला कुठेतरी संकेत मिळाले? मी मिनिस्ट्री नेमकी कोणती मागितलीच नव्हती. मी एक तुम्हाला सांगतो, जी मी तुम्हाला संस्कार म्हणतोय, ज्या वेळेला अटलजींचं सरकार पहिल्यांदा आलं, मला वाटतं 13 दिवसाचं होतं. हो, 13 दिवसाचं, बरोबर. आणि मी स्वतः बाळासाहेबांच्या सोबत होतो, आम्ही बोलत होतो. तेवढ्यात इंटरकॉम वाजला, अटलजींचा फोन आहे म्हणून सांगितलं गेलं. सगळे नमस्कार चमत्कार झाल्यानंतर अटलजींनी त्यांना विचारलं, सांगितलं बाळासाहेब मैं कॅबिनेट बनाने जा रहा हूं, तुमच्याकडनं तुम्ही कोणाचं नाव देता? आणि त्यावेळेला मला आजही आठवतंय बाळासाहेबांनी शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, अटलजी मला कल्पना आहे तुम्हाला खूप मोठे प्रश्न आहेत, बिकट आहे ही वाट, तुम्हाला तेव्हा जयललिता, ममता, समता कोण जे येतील त्यांना सोबत घ्यायचं होतं. आणि जर का तुम्हाला कोणाला ऍडजस्ट करायचं असेल तर मला मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, तुम्ही माझं मंत्रिपद त्यांना द्या, पण पहिलं तुम्ही त्या खुर्चीत बसा. ह्या भावनेने आम्ही एकत्र आलेलो होतो. आणि आम्ही मागायला काही गेलोच नाही. ठीक आहे, एक दिवस मी थोडासा खट्टू होतो, नक्की होतो, कारण मला असं वाटलं की अरे मधल्या काळात सोडून गेलेली माणसं सुद्धा परत येऊन मानाने बसतात. तिकडे रामविलास पासवान असतील, कोणी असतील, ज्यांनी नरेंद्रभाईंबद्दल फारच काय काय बोलले होते, ते अशी माणसं येऊन पुन्हा बसतायत. आम्ही सोबत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझं नरेंद्रभाईंचं बोलणं झालं, ठीक आहे रुसवा फुगवा संपला, चला कामाला लागा. पण या संपूर्ण येणाऱ्या काळामध्ये भविष्याचं, महाराष्ट्राचं जे भविष्य आहे त्यातलं राजकीय भवितव्य पण पूर्ण बदलणारे नवीन समीकरणं होतील असं तुम्हाला वाटतं? बघा, माझी तर अशी एक धारणा आहे की महाराष्ट्र आणि शिवसेना प्रमुख, महाराष्ट्र आणि शिवसेना हे एक नातं असं घट्ट आहे. आणि हे जे काय आता घडलेलं आहे त्याच्यात महाराष्ट्रातली जनता ही दुखावलेली आहे, ती चिडलेली आहे. त्यांना एका बाजूला हे लुटणारे आहेत, दुसऱ्या बाजूला काय म्हणायचा शब्द तो तुम्ही बघा, कारण तो कदाचित मी उद्या परवाकडे सभेत बोलेन, पण त्याच्यात त्यांना शिवसेना जवळची वाटते. शिवसेनेशी झालेला हा विश्वासघात हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला स्वतःशी झालेला विश्वासघात वाटतोय. आणि माझी जे काय मी म्हणतोय, मी सतत तुम्हाला माझ्या विजन डॉक्युमेंटवरती एवढ्यासाठी आणतोय की हे मी पोकळपणाने बोलत नाही. माझ्याकडे योजना तयार आहेत. माझ्याकडे अशी एकही योजना नाही मी हवेत बोलतोय.
सगळं तुमच्या समोर मी हातात घेऊन बोलतोय. बरोबर. आणि आणखीनही काही योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत, इतरांसाठी आहेत. उद्धवजी पण ह्या त्या सगळ्या योजना देण्याच्या आधी ही सगळी हे झाली, पण त्याही योजना मी काही दिवसात देईन. तुमचं जे विजन आहे, मी मंदारनेच विचारलेला प्रश्न पुढे नेतो की हे पूर्ण करण्यासाठी स्वबळावर जर सत्ता येऊ शकत नसेल तर तुम्ही कोणाबरोबर जाणार? मला वाटतं महाराष्ट्र तेवढा खंबीर आहे, महाराष्ट्राचं स्वबळ तो देशाला दाखवेल. मुख्यमंत्री तुम्ही बनाल का? आव्हान दिलं तर बनेन. कोण देणार आव्हान? तुम्हालाच ठरवायचं. जर तुमच्याकडे नाही, एवढं विरोधी सत्ता पक्षाने दिलं हां. आणि समजा जनतेने खरंच विश्वास ठेवून दिलं तर मी हे सगळं करून दाखवीन. पण तुमच्या बरोबर कोण असेल? तुमचा बंधुराज सुद्धा असेल का या सगळ्या? माझ्याबरोबर माझी जनता आणि जे बाळासाहेब म्हणायचे ते पूर्वजांची सगळी त्यांचे आशीर्वाद, त्यांचे आशीर्वाद. माझं भांडवल तेच आहे. राज ठाकरे यांच्याशी नाही, आता त्यांनी त्यांच्या मार्गाने ते चाललेले आहेत. त्यांनी काल परवाच्या सभेत त्यांनी टीका केलेली आहे. त्याच्यामुळे उद्या काय होईल? आता तसं उद्या मध्ये चर्चा चाललेली भाजप आणि एनसीपी एकत्र येईल का? त्यांनी एनसीपी साठीच आमच्याशी युती तोडली, ही पण चर्चा चालू आहे. आणि लोकसभेच्या आधी त्यांना शरद पवारांना एनडीएमध्ये आणायचंच होतं. त्याला मी आणि गोपीनाथ मुंडे, त्याचबरोबर राजू शेट्टी, जानकर, रामदास आठवलेने विरोध केला. नाहीतर लोकसभेच्या आधी शरद पवार एनडीएत त्यांना आणायचं पहिल्यांदा सांगते, शरद पवार एनडीए मध्ये आणायचं होतं हे ठरलं होतं त्यांचं. त्यावेळेला आम्ही बातम्या दिल्या तर आम्ही विरोध केला त्यांना. त्या बातम्या आलेल्या आहेत, बातम्या आल्यात. असं नाही की मी मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यावेळेला आलेल्या बातम्या त्या, आम्ही विरोध केलेला आहे. पण तरी सुद्धा जरी त्यांना एनडीए त्यावेळेला आणायचं तर आता सुद्धा शरद पवार जाऊ शकतात भाजपच्या सोबत. हा, म्हणूनच ना, आता मोकळे आहेत. कारण त्याच्यासाठी युती तोडली की काय? असू शकेल. मग महाराष्ट्राचे लक्ष तोडायला युती तोडली की काय? असू शकेल. मग उद्धवजी, जर एनसीपी आणि भाजप हे दोन तसे एकत्र आले येऊ शकतात तर मनसे आणि शिवसेना नाही, म्हणून मला आता असं आहे ना, मग भाजप आणि काँग्रेस एकत्र नाही करू शकणार. मग तुम्ही जोड्या लावा म्हटल्यानंतर कोणाची जोडी कोणाची लावू शकाल हो? त्याला काय अर्थ आहे? पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जो मुद्दा उरतो की महाराष्ट्राचं जे आत्ताचं जे सगळं जातीय वास्तव आहे, आरक्षणाचे मुद्दे आले, वेगवेगळे मुद्दे आणले गेले असतील कदाचित त्याच्यामध्ये, पण हे सगळं आता निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुमच्या विरोधात जाईल असं वाटत नाही? कारण अजिबात नाही. सरकारने अनेक गोष्टी केल्या, मराठा अजिबात आरक्षण नाही. दिलं. हो, पण ते अंमलात कुठे आलं? मराठा तिकडे उसळलेले आहेत, धनगर आहेत, आदिवासी आहेत, सगळेच आहेत. मुळामध्ये ह्या सगळ्या घटकांना म्हणजे तुम्ही सगळ्यांना न्याय दिला पाहिजे, ही आपली भूमिका असायला पाहिजे. ही भूमिका असली पाहिजे. आणि ते जर का प्रत्येकाला रोजीरोटी मिळाली तर तो सगळेजण शेवटी या गोष्टी का चाललेल्या आहेत तर त्याला संधी मिळत नाहीये. मला संधी द्या ही प्रत्येकाची मागणी आहे. आणि जर तुम्ही उद्योगधंदे वाढवले, आज गेल्या 15 वर्षात किती उद्योग महाराष्ट्रात आले? उत्तर आहे का? आहे. काही चालेल नाहीये. हे जर का तुम्ही वाढवलं नाही तर लोक म्हणतात आम्हाला रोजीरोटी ती पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर का ह्या योजना अंमलात आणल्या आपण तर मला असं वाटतं सगळे सुखासमाधान राहतील. पण सध्या तर मुख्यमंत्री जाहिरात करतायत की महाराष्ट्रात उद्योगधंदे भरपूर आले, आम्ही दाखवा ना. नसते उद्योग म्हणजे काय? कुठले उद्योग आले ते दाखवायत ना त्यांनी. कोणते आले? मी तर आता उद्यापासून महाराष्ट्रात फिरणार आहे. प्रत्येकाला सभेत विचारणार आहे की तू बाबा तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यात आलेला उद्योग मला दाखवा. मी पुढची सभा रद्द करतो आणि उद्योग बघायला येतो. अच्छा, पण पुन्हा एकदा थेट जो प्रश्न आहे तो हिंदुत्व हा मुद्दा घेऊन तुम्ही जाणार पुढे की शिवसेनेचा पुन्हा एकदा एक नवा चेहरा, नवा बदल, नवा राजकीय विकासाचा अजेंडा, असं काही राजकीय बघायला? हिंदूंवरती अन्याय होऊ द्यायचा नाही ही तर शिवसेनेची भूमिका आहे. पण जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी हिरावला गेला. त्यांना निवडणूक लढवायला 6 वर्ष बंदी करण्यात आली. अर्थात त्यांनी आयुष्यात कधी निवडणूक लढवणार नाही शपथच घेतलेली आणि लोकांना सांगितलेलं. त्याच्यामुळे तो काय फरक पडला नाही. पण लोकशाहीमध्ये एखाद्याचा मतदानाचा मूलभूत अधिकार हिरावला जाणं मला माहित नाही योग्य का अयोग्य. पण ह्याचा अर्थ असा की निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार तुम्हाला करता येत नाही. पण ह्याचा अर्थ आम्ही भूमिका नाही सोडू शकत. आणि निवडणुकी कशासाठी? तर सर्व जाती जमातीची लोक आहेत. आता आम्ही धरण बांधू, त्यातनं पाणी येणार ते काय फक्त हिंदूंच्या घरात जाईल? पाणी सगळ्यांसाठी. आता हे जे टॅब मी देणार आहे ह्याच्यात आता माझ्याकडे मराठी आणि इंग्लिशचा अभ्यासक्रम तयार आहे. पण तो सरकार आल्यानंतर मी हिंदी, गुजराती, उर्दू ज्या ज्या भाषेतल्या शाळा आहेत त्या भाषेमध्ये मी तो करणार. कारण जर का जनतेने सत्ता दिली तर प्रत्येकाचं हित सांभाळणं हे माझं काम आहे. पण त्याचबरोबरीने कोणाचं आक्रमणही कोणावर होणार नाही आणि कोणावरती अन्यायही होणार नाही. स्वत्व जपून
राज्याला पुढे न्यायचा हा मार्ग असणार आहे. एक बेळगावचा प्रश्न सातत्यानं समोर येतो. महाराष्ट्र म्हटलं की बेळगावचा सीमावाद अनेक वर्ष सगळा रखडलेला प्रश्न आहे. त्याबाबतची तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली आहे याच्या अगोदर. पण सरकार समजा उद्या जर का आलं तर त्या सरकारने नेमकं काय करायचं हे तुमचं सांगतो आहे, नक्की आहे. हे प्रकरण आता कोर्टामध्ये, आतापर्यंतचा अनुभव असा आहे की त्या कोर्टामध्ये नेमकं महाराष्ट्र सरकारकडनं काय आपली बाजू मांडली जाते कोणालाच कळत नाहीये. आपले वकील, त्या वकिलांना सरकारकडनं काय सांगितलं जाते काहीच माहिती नाहीये. ज्या आक्रमकतेने कर्नाटक सरकार त्यांची बाजू, ती खरी खोटी काय असेल ती लावून धरते, तसं महाराष्ट्र सरकार करत नाहीये. पहिल्या प्रथम ती जी बाजू आहे ती बाजू भक्कमपणाने कोर्टामध्ये महाराष्ट्राची लढवली जाईल आणि मला खात्री आहे ही बाजू नीट मांडली तर आपल्याला न्याय तिकडे मिळू शकतो. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा आपण पुन्हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र म्हणून ओळखू शकतो. एक आणखीन एक खरं तर विचारायचं आहे, म्हणजे हे सगळ्या राजकीय चर्चा होत राहतात, पण पुन्हा महिलांसाठीचं धोरण म्हणून जे काही असेल, महिलांच्यासाठीचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण राजकीय म्हणजे प्रचार सभांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काही बोललं जात नाही. माध्यमांमधून हवं तेवढ्या प्रमाणात आज 50% महिला राजकारणामध्ये सुद्धा सहभागी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांवर. त्यांच्यासाठीचं काय धोरण असणार? याला जोडून मी उद्धवजी विचारतो थोडासा व्यापक की जे वचननामे, वचकनामे किंवा जाहीरनामे किंवा विजन किंवा एकूणच ब्लूप्रिंट पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा निवडणुकीनंतर पिवळ्या पडतात आणि त्याचं प्रत्यक्षात काहीच येत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. म्हणजे माझा अनुभव तसा नाहीये, म्हणजे माझ्या बाबतचा. बरोबर. जे मी मुंबईमध्ये बोललो ते गेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना वाटत होतं की मुंबईत पुन्हा शिवसेना येणार नाही. मुख्यमंत्री तर बोलले होते की महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना संपलेली असेल. उलटं पुन्हा एकदा जनतेने ती निवडून दिली, कारण अर्थातच बाळासाहेब आणि जी कामं मुंबईमध्ये आम्ही महापालिकेच्या माध्यमातून केली ती मी खणखणीतपणे होर्डिंगवर लावली, करून दाखवले म्हणून. आता महिलांचा जो विषय आहे, या महिलांना सुद्धा प्रत्येकाला संधी मिळणं हे महत्वाचं काम आहे. मग त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असेल, तर त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांचं जे काही शिक्षण असेल, त्यांची आवड असेल, त्याच्याप्रमाणे त्यांना उद्योगधंद्याची सुद्धा आपण काय मदत करू शकतो. एखादी MIDC फक्त महिलांसाठी करू शकतो का? त्यांची जी काही उत्पादन असतील, आपल्याकडे बचत गट म्हणजे काय लोणची पापड आणि तेच आहे. मग त्याला जसं आता इंटरनेट वगैरे सगळं उपलब्ध झालेलं आहे, सरकारकडनं एखादा सेल करून तिथे सुद्धा सगळ्या महिला असतील, बाबा जागतिक दर्जावरती कुठल्या देशामध्ये कुठली एखादी ऑर्डर जी आपल्याकडच्या महिला ते उत्पादन करू शकतील अशी आपण मिळू शकतो का? ते टेंडर भरू शकतो का? इथला जो तयार झालेला काही माल असेल, उत्पादन असेल, ते परदेशात आपण नेऊ शकतो का? देशातल्या देशामध्ये त्याला काय आपण बाजारपेठ देऊ शकतो? अशा अनेक गोष्टी मुळामध्ये महिलांना सुरक्षित, जिथे भावना असतील, म्हणजे वाटेल अशी उद्योगधंद्याची ठिकाणं निर्माण करून दिली पाहिजेत. ती सुरक्षा सर्व दृष्टीने. आणि आपण जे काही मेहनत करतो त्यांना, जसं मी आता बघतो की अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रभर, देशभरही असेल ते, पण शेतमजूर ह्या मोठ्या संख्येने महिला आहेत. अगदी नातीपासून आजीपर्यंत तिकडे काम करत असतात. त्यांचं भवितव्य हे अंधकारमय आहे. एक तर पाऊस पडला नाही पडला, कधीतरी आठवड्यातनं कधी त्यांना पैसे मिळतात, कधी धान्य मिळतं. मेहनतीची त्यांची तयारी आहे, काम करण्याची तयारी आहे, पण त्यांना योग्य काम मिळत नाहीये. आणि म्हणून हे जे काही मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येईन, ही जी काही मी केंद्र विकसित करायला मागतोय, टुरिझम असेल, औद्योगिक असेल, शेतीचं असेल, तिथे जिथे महिला काम करू शकतील तिथे महिलांना प्राधान्य मिळेल. ते एकूणच आणि कदाचित असंही होईल की घरातल्या मुलांना आणि पुरुषांना कामं मिळाल्यानंतर महिलेला काम करण्याची तिची इच्छा करायचं असलं तर तू करू शकतेस. एकूणच आतापर्यंत महाराष्ट्राच्या निर्मितीची स्वप्न यशवंतरावांपासून तर आताच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी पाहिली आणि ती मांडली लोकांसमोर. परंतु इथे पहिल्यांदाच हायटेक तंत्राचा वापर करून आपण आपलं यान मंगळाच्या कक्षेत गेले आणि अजूनही आपण पत्रिकेत मंगळ शोधत बसणार नाही. मी आणि मंगळावरती पाणी सापडलं आणि आपल्या घरात पाणी नसेल तर उपयोग काय त्या मंगळाच्या पाण्याचा? मी प्रॅक्टिकल प्रश्न विचारू इच्छितो की कामात टंगळ मंगळ करू नका. पण उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी सुद्धा हा प्रयोग केला. त्यांनी सगळ्यांना टॅब वाटला आणि त्याची नंतर अत्यंत वाईट परिस्थिती झाली. तर मी तुमच्या स्वप्नांमध्ये हे अडथळा आणू इच्छित नाही, परंतु ही वस्तुस्थिती पण मान्य केली. मान्य मला. पण अखिलेशनी
टॅब दिले, लॅपटॉप दिले, पण ते रिकामी दिले. मी भरून देतोय, मी अभ्यासक्रम भरून देतोय आणि हा अभ्यासक्रम ज्याच्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज नाही, ऑफलाईन म्हणजे जिकडे इंटरनेट नाही तिकडे सुद्धा तुम्हाला मी एक देतो भेट, तुम्ही घेऊन जा आणि खरंच सांगतो मी तुम्हाला, तुम्ही तो बघा आणि तुमची प्रतिक्रिया मला सांगा. आणि नाहीतर माझं तुम्हाला सरळ आता मी सांगतो, तुम्ही टीव्हीवरती तुमच्या चॅनलने सांगा की भंपकगिरी आहे. हे आमच्या शुभेच्छा आहेत उद्धवजी. नाही, 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 हे जे आहे कसं हे मी तुम्हाला जे दाखवलं महाराष्ट्राला हवंय, हे तुम्हाला मी हा नाही देणार, कारण हा माझी संघटनेची पण माहिती लोड केलेला हा माझा टॅब आहे. पण असंच दुसरा टॅब ज्याच्यात फक्त अभ्यासक्रम आहे तो मी तुम्हाला देतो, तुम्ही तो वापरा आणि जर तुम्हाला नाही पटलं तुम्ही बेधडक सांगा की हे भंपक आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. अच्छा, नक्की. आणि तुम्ही ज्या बेधडकपणे सगळे आम्हाला प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भविष्य जे महाराष्ट्राचं आहे ते तुम्ही जे रंगवलेलं आहे त्या भविष्याला सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत. एक सांगतो, नाही नाही, आम्ही पण महाराष्ट्रातले आहोत आणि महाराष्ट्राचा विकास बघायला आम्हाला सुद्धा आवडेल. एकच सांगतो, ह्याच्यात माझं वैयक्तिक काही नाहीये. ही लढाई ही महाराष्ट्राच्या विकासाची आणि भविष्याची आहे, भवितव्याची आहे. आणि म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना आणि बांधवांना हात जोडून विनंती आहे की आता इकडे तिकडे न बघता जे मी तुम्हाला दाखवलेले आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा. आणि माझं वचन आहे की हे माझ्या हातात तयार आहे. आपली मर्जी, आपली इच्छा, तुम्ही जर का आशीर्वाद दिले तर हे माझ्या हातातलं तुमच्या हातात येईल. नक्की. या अर्थाने अर्थातच धन्यवाद उद्धव साहेब, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी अगदी स्पष्टपणे सगळं सांगितलेलं आहे, महाराष्ट्राचं भविष्य कसं असेल, महाराष्ट्राच्या भवितव्यातल्या राजकीय ज्या दिशा असतील त्याही त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि त्या अर्थाने आपण पुन्हा एकदा भविष्य महाराष्ट्राच्यामध्ये असंच महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांना भेटणार आहोत आणि समजून घेणार आहोत आपल्या सगळ्यांसाठी येत्या 15 ऑक्टोबरला काय वाढून ठेवलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे, कुणाला आपल्याला मतं द्यायचे आहेत. आणि त्या निर्णयासाठीच हा सगळा खटाटोप आहे IBN लोकमतमध्ये. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार उद्धव साहेब, धन्यवाद. सगळ्या योजना अजून मी सांगितलेल्या नाहीत. मला वाटतं पुन्हा एकदा मुलाखत करावी लागेल. पण मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.